नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण काटेरी कुरकुरीत असे पारंपरिक पद्धतीचे मटकीचे आणि आणखी 2 डाळी वापरून सांडगे तयार करणार आहोत। तर अगदी पटकन तयार होतात, एकटे असाल तरी अर्धा ते पाऊण तासामध्ये तयार होणारे, अजिबात पांढरा डाग न पडणारे आणि 2 वर्ष टिकणारे हे सांडगे कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत। फक्त 4 स्टेपमध्ये आज आपण इथे सांडगे आहेत ते तयार करणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप मी इथं सांडगे कसे करायचे ते दाखवलेले आहेत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सांडगे तयार करण्यासाठी इथं मी पाव किलो एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पाव किलो एवढी इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो एवढी इथं मी मटकीची डाळ घेतलेली आहे। इथे या सगळ्या डाळी आहेत त्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि छान कपड्याने अशा पुसून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही अशा हाताने छान चोळून घेतल्या तरी चालतील। इथं तुम्ही बघा हाताला अजिबात पांढरं लागत नाही। या डाळी आहेत ते मी छान अशा स्वच्छ केलेल्या आहेत। इकडं मटकीची डाळ आहे, यामध्येच मी टाकून घेणार आहे मुगाची डाळ। इथं मुगाची पिवळी डाळ मी वापरलेली आहे। यामध्येच मी टाकून घेणार आहे हरभऱ्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि मटकीची डाळ इथं आपल्याला एकत्रित करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला याचं पीठ तयार करायचं आहे। पण आपण सुरुवातीला या तिन्ही डाळी आहेत त्या एकत्रित करून घेऊयात। आज मी इथं 1 किलोचे सांडगे तयार करणार आहे, त्यामुळे इथं मी हे प्रमाण घेतलेलं आहे। याच्याऐवजी जर तुम्हाला अर्धा किलोचे सांडगे तयार करायचे असतील तर तुम्ही हे जे प्रमाण आहे ते अर्ध करू शकता। इथं आपल्या सगळ्या डाळी एकत्रित केलेल्या आहेत, यात आपण बारीक करून घेणार आहोत। इथं मी मिक्सरचं मधलं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळ टाकून त्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथं 1-2 मिनिटापर्यंत मी ह्या डाळी आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि जसा आपला मोठा रवा असतो त्या पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। इकडं मी एक ताट घेतलेलं आहे आणि आपण जे मोदक उकडवतो ती चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये पीठ टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं चाळून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकताय आपलं पीठ चाळल्यानंतर वर थोडीशी इथं मोठी डाळ असते ती शिल्लक राहते। ती डाळ आहे ती परत आपल्याला मिक्सरमध्ये टाकून परत त्यामध्ये डाळ मिक्स करून परत आपल्याला हे जे पीठ आहे ते तयार करायचं आहे। इथं बघा तुम्ही अगदी मोठा रवा असतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे ते सांडग्याचं तयार करायचं आहे। म्हणजे सांडगे आहेत ते अजिबात चिकट होत नाहीत आणि शिजायलाही पटकन शिजतात आणि भाजी आहे ती ही छान अशी थोडीशी घट्टसर होते। इथं मी डाळ आहे ती छान अशी चाळून घेतलेली आहे आणि त्याचं जे शिल्लक राहिलेलं आहे ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। इथं सगळ्या डाळीचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आणि रवाळ असं आपलं इथं पीठ आहे ते तयार झालेलं आहे। स्टेप नंबर 2 मध्ये आपण पीठ आहे ते छान असं तयार केलेलं आहे। स्टेप नंबर 3 यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा एवढा जिरा आणि 20 ते 25 एवढ्या लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून यामध्ये टाकून घेतलेला आहे। इथं टाकून घेतलेले हे कोथिंबीर, 2 चमचे एवढे इथं लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा एवढे हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा इथं भाजलेले जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ टाकून हा जो सगळा मसाला आहे तो आपल्या कोरड्या पिठाला छान असा लावून घ्यायचा आहे। म्हणजेच आपल्याला हे सगळे मसाले आहेत ते कोरड्या पिठातच मिक्स करायचे आहेत। इथं हे असं केल्यानं कुठे सांडगे आहेत ते पांढरे आणि कुठं थोडेसे लालसर असे होत नाहीत, तर एकसारखा कलर येतो। त्यामुळं आपण हे पीठ आहे ते छान असं पहिल्यांदा मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, पीठ आहे ते पातळ होणार नाही, कारण हे पीठ आहे ते आपण घरी तयार केलेलं आहे आणि थोडंसं जाडसर पीठ आपण हे तयार केलेलं आहे, त्यामुळं यामध्ये पाणी आहे ते जास्त बसत नाही। हे जर पीठ तुम्ही गिरणीतून दळून आणलं असतं तर त्यामध्ये पाणी आहे ते थोडंसं जास्त बसलं जातं आणि पीठ आहे ते लवकरात लवकर ते पातळ होत नाही। इथं हे पीठ आहे ते आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय मी थोडं थोडं पाणी टाकून छान असा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे आणि पिठाचा रंगही तुम्ही इथे बघू शकताय एकसारखा असा आपल्या पिठाला रंग आलेला आहे। तुम्ही एकटे असाल आणि 1 किलोचे 2 किलोचे जर तुम्ही सांडगे करत असाल तर सांडगे करण्यासाठी थोडासा कंटाळा येतो, पण 2 ते 3 पद्धतीने सांडगे वेगवेगळ्या पद्धतीने कसे करायचे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। इथं सांडग्याचं पीठ आहे तेही मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान असं पीठ आहे ते मऊ करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकताय पीठ आहे ते थोडंसं घट्टसर आपण सुरुवातीला मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीलाच पीठ पातळ मळलं तर सांडगे होईपर्यंत हे पीठ आहे ते आणखी पातळ होतं आणि सांडग्याचा आकार आहे तो व्यवस्थित येत नाही। त्यामुळं इथं तुम्ही बघा मी पीठ आहे ते थोडंसं घट्टसर मळून घेतलेलं आहे।
या पद्धतीचं पीठ असेल तर सांडगे आहेत ते अगदी काटेरी होतात, त्यामुळं आपण हे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर मळलेलं आहे. इथं मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्या पिठातला एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याचा छान असा एक लांब असा गोळा तयार करायचा आहे. जेवढं पीठ तुमच्या हातात बसेल तेवढंच पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे, म्हणजे सांडगे तोडताना सोपं होतं. इथं याच पद्धतीनं मी 2 ते 4 याचे गोळे आहेत ते तयार करून ठेवते, म्हणजे आपल्या सांडगे आहेत ते अगदी पटकन तयार होतात. इथे मी 4 गोळे आहेत ते तयार करून ठेवलेले आहेत. आता हे उरलेलं पीठ आहे ते आपल्याला एका ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि याच कपड्याच्या खाली आपले हे 3 राहिलेले गोळे आहेत तेही मी झाकून ठेवते, म्हणजे सांडगे होईपर्यंत हे गोळे आहेत ते तसेच ओलसर राहतात, ते अजिबात सुकत नाहीत. स्टेप नंबर 4. आता आपण इथं सांडगे तयार करायला घेणार आहोत. इथं पिठाचा छोटासा मी गोळा घेतलेला आहे आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन त्यामध्ये मी पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं सांडगे तोडायचे आहेत. अगदी पूर्वीपासून जी आलेली पद्धत आहे त्याच पद्धतीनं मी इथं सांडगे आहेत ते हाताने तोडणार आहे. सांडगे तोडताना जर तुम्ही पाण्याचा जास्त वापर केला तर सांडगे आहेत ते एका बाजूने पांढरे होतात आणि काटेरीही हे सांडगे तयार होत नाहीत. त्यामुळं तुम्हाला सांडगे तोडताना कमीत कमी पाण्याचा वापर करून हे सांडगे तोडायचे आहेत. इथे भाजीचे सांडगे किंवा भाजीचे वडे तयार करताना आपण पाणी कमी वापरलेलं आहे. जर तुम्ही इथं पाण्याचा जास्त वापर केला तर सांडगे आहेत ते एका बाजूने पांढरे होतात आणि हे जर तुम्ही साठवणीचे आपण वाळवणीचा पदार्थ करतोय त्यामुळं हे सांडगे आहेत ते अगदी वर्षभरसुद्धा टिकत नाहीत. लवकरात लवकर याला बुरशी येते. त्यामुळं आपण इथं अगदी पाण्याचा कमी वापर करायचा आहे आणि सांडगे केल्यानंतर ते छान असे वाळवायचे आहेत, म्हणजे सांडगे अगदी 2 वर्ष आहे तसे राहतात, त्याचा रंगही बदलत नाही आणि चवीलाही आहे तसेच लागतात. इथं अगदी बोलता बोलता 2 मिनिटामध्ये 40 ते 50 सांडगे मी तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीनं आपण सगळे सांडगे आहेत ते तयार करून घेणार आहोत. इथे सगळे सांडगे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एकसारखा आपल्या सांडग्यांना कलर आलेला आहे. कडकडीत उन्हामध्ये आपण हे सांडगे आहेत ते 1 ते 2 दिवसापर्यंत वाळवून घेणार आहोत. इथं सांडगे आहेत ते छान असे वाळलेले आहेत. त्याला आपण एका ताटात किंवा एखाद्या टोपल्यामध्ये काढून घेऊयात. इथं कुरकुरीत आणि काटेरी सांडगे आपले तयार झालेले आहेत. इथं हे भाजीचे वडे आहेत ते अगदी एकसारखे आहेत, काटेरी आहेत आणि खायला तर हे अप्रतिम लागतात. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं इथं भाजीचे सांडगे किंवा भाजीचे वडे आहेत ते तयार केलेले आहेत. हे अगदी सोप्या पद्धतीनं 4 स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर पहिली स्टेप आहे ती तुम्ही सगळ्या डाळी आहेत त्या एकत्रित करायच्या आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला याचं पीठ तयार करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण हे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि चौथ्या स्टेपमध्ये तर आपण इथं सांडगे आहेत ते तयार केलेले आहेत. याच पद्धतीनं अगदी ही रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा, पटकन तयार होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.